नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 15 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। हा व्हिडिओ 14 ऑगस्टचा आहे आणि सकाळच्या तिसऱ्या शेडचा लिलावचा व्हिडिओ आहे। आपण काल बघितलं पहिल्या आणि दुसऱ्या शेडचं, आज बघू तिसऱ्या शेड मध्ये काय बाजारभाव निघतो। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्याच्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा म्हणजे जे पण बाजारभाव येत राहतील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि आपण आज बघू तिसऱ्या शेड मध्ये काय बाजारभाव निघतो। मित्रांनो, व्हिडिओ मध्ये एक नंबर गोल्टी घाट सगळ्यांचा बाजारभाव सांगेल आणि पूर्ण ट्रॅक्टरचा लिलाव राहणार आहे आणि तिसऱ्या शेड मध्ये पूर्ण ट्रॅक्टर होते आज। तर बघू काय बाजारभाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं पहिल्या आणि दुसऱ्या शेड मध्ये बाजारभाव वाढ झाली होती आणि चांगली सुधार झाली होती। आज आता तिसऱ्या शेड मध्ये बघू काय बाजारभाव निघतो। जास्त काही बदल होणार नाही पण मग बघू काय बाजारभाव हायस्ट काय निघतं। तर इंस्टाला पण आपण व्हिडिओ टाकलाय जो आजचा हायस्ट निघालाय, तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला भाऊ बघू। मित्रांनो, दुसऱ्या शेडची दुसरी लाईनच्या शेवटचे नका बघतो आपण। क्वालिटी बघू शकतो कांद्याची। किती गेलं? 2201 रुपये बघू शकतो मी। 2201 रुपये झाले। 2201 रुपीज। कुठले? कळवण ना? अच्छा, कळवण बघू शकतो मी। क्वालिटी मीडियम साईज आहे, एक साईज माल आहे। 2201 काढलाय, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1771 रुपये। 1771 रुपीज। कुठला आहे कांदा? कोसुर्डे, ठीक आहे। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1825 रुपये। 1825 रुपीज। 1825। कुठला आहे कांदा? सावरपाडा। बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं प्रेरणाचं बियाणं आहे, ठीक आहे। सावरपाडा गोल्टा मीडियम मिक्स आहे, बघू शकतो तुम्ही। किती गेलं? 1500 रुपये। 1500 रुपीज। कुठले? कुठले? किराळ, ठीक। गोल्टी आहे, बघू शकतो तुम्ही। किती गेली गोल्टी? 1400 रुपये। कुठले? तिराळ, ठीक आहे। 1400 रुपये गोल्टी। बर, शेवटचा ना की मित्रांनो बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। मीडियम गोल्टा मिक्स आहे आपण। किती गेलं दादा? 1599 झाले। 1599 रुपीज, लगभग 1600 रुपये। कुठला आहे कांदा? आडगावचा कांदा आहे, ठीक आहे। आणि बियाणं कोणतं होतं? ठीक आहे। पुढं बघू। तर मित्रांनो, आता हा शेड झालाय। आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं का पहिलं शेड पिकअप आणि दुसरं ट्रॅक्टरची लाईन घेतली होती। आज आपण ट्रॅक्टरची दुसरी लाईन घेतली आणि तिसऱ्या शेडकडे चाललोय। बघू तिसऱ्या शेडचा काय बाजारभाव निघतो। आपण तिसऱ्या शेडचा बाजारभाव सरासरी बघत तर नाही पण मग आज बघू की काय बाजारभाव निघतं। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा। तर आता तिसऱ्या शेडला आलो आपण। काय भाव गेलं? 1371। पहिलाच नग बघतो आपण, बघू शकतो मी। 1371 गोल्ट आहे, मीडियम मिक्स आहे। कुठले दादा? साकोरे, ठीक आहे। पुढं बघू काय भाव गेलं? 1655। 1000 काल 1700 गेलं होतं, आज 1655 झालं। अच्छा, 1655 रुपीज। कुठला आहे कांदा? कुंभारीचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, कुंभारी। कुठं बघू काय भाव गेला दादा? 1699, लगभग 1700 रुपये झाले। 1700 रुपीज, 1700। कुठला आहे कांदा? दावतवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे। पुढं बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 1570 रुपये। 1570 रुपीज, 1570। कुठला आहे कांदा? बोपेगाव, ठीक आहे। 1570। बियाणं कोणतं त्याचं? कलशचं ना, ठीक आहे। कलश प्रसिद्धी, अच्छा। काय भाव गेलं? 1601 रुपये झाले। 1601 रुपीज, 1601 रुपये। कुठला आहे कांदा? पिंपळस रामाचं, ओके। बघू शकतो तुम्ही 1601 रुपये। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे, ठीक। रामाचं पिंपळस। पुढं बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय गेली गोल्टी? 1251। 1251 रुपीज, बारीक गोल्टी आहे। आणि खात काय गेली?
कमी गेली तरी 300 रुपये खात जाईल. कुठले आपण? सावरगाव. ठीक. बघू शकता तुम्ही मीडियम गोल्टा मिक्स मित्रांनो. काय भाव गेलं? 1521 रुपये जायले. बघू शकता तुम्ही 1521 जायले. 1521 रुपीज. कुठले? दयानेचे. बरं. बियाणं कोणतं होतं काका? घरगुती बियाणे. दयाण्याचा कांदा आहे 1521 1521 रुपीज. ठीक. काय निघालं बाजारभाव? 1555 1555 रुपीज. कुठले? दयानं. ठीक आहे. 1555. याचं बियाणं कोणतं होतं? गावठी बियाणं आहे ना. ठीक आहे. पुढे बघू. बघ शकतो मीडियम कांदा आहे. काय भाव गेलं? 1785 1785 रुपीज. कुठला आहे कांदा? वावी. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. वावीचा कांदा आहे. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज आहे आपण. काय भाव गेलो? 1670 रुपये जाईल. 1670. कुठला आहे कांदा? वावीचा कांदा आहे. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे. वावीचा कांदा आहे मित्रांनो. पुढे बघू. काय भाव गेलं? 1200 रुपये. बघू शकतो तुम्ही वॉल्ट आहे 1200 रुपये. 1200 रुपीज. कुठले? वावीचे ना. ठीक. काय भाव गेलं? 1661 1661 रुपीज. 1661. मीडियम साईज आहे आपण. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. आपलं पिंपळगाव वसवत केतकी. पिंपळगाव केतकी. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 1601 रुपये जायले. 1601 रुपीज. कुठले? दोनगणवाडी. अच्छा. बियाणं कोणतं त्याचं? जवानचं बियाणं आहे. बरं. ठीक. पुढे बघू. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. काय भाव गेलं? 1770. काल काय गेलं होतं? 1685. आज 1770 जाईल. हाच कांदा होता का? अच्छा. बियाणं कोणतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? वावी टूची. ठीक आहे. काल किती गेलं होतं बोलले? 1721. आणि आज किती गेलं? 1600 रुपये. अच्छा. 100 रुपयांनी कमी झाला आहे ना. बरं. ठीक. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1400 रुपये ना. ठीक आहे. 1430 जाईल. 1430 रुपीज. ठीक आहे. कुठले? अकराळे ना. बरं. 1430 1430 रुपीज. ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1550 रुपये. 1550 रुपीज. कुठला आहे कांदा? वावीचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. काल होते का? किती गेलं होतं काल? 1600 रुपये गेलं होतं. अच्छा. आज कमी झालं का? बरं. ठीक. किती गेलं? 1505 रुपये. 1505 रुपीज. कुठला आहे कांदा? कसबे सुकेना. बियाणं कोणतं होतं काकायचं? येल्लोर होतं. काल होते का? नाही ना. ठीक. पुढं बघू. काय गेलं बाजारभाव? 1481 रुपये. 1481 रुपये. 1481. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? तिवरे. ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1511 1511 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? शिवऱ्याचा कांदा आहे. ठीक आहे. काय निघाला बाजारभाव? 1555. 1555 रुपीज. कुठला आहे कांदा? दूधखेड. अच्छा. दूधखेडचा कांदा आहे. बियाणं कोणतं त्याचं? ठीक. दूधखेडचा कांदा आहे. 1555. काय भाव गेला काका? 1725. 1725 रुपीज. 1725. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? देवरगाव. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक. देवरगावचा कांदा आहे. काय भाव गेलं?
1511 रुपये 1511 रुपीज 1511. कुठला आहे कांदा? शिवरेचा कांदा आहे. ठीक आहे. वाईट व्यात आहे शेतकऱ्यांची. वाईट व्यात आहे. काही मार्केट काय कालपासून तर वाढलंय असं ऐकलं. काही मार्केट वाढलं नाही. परत आज कमी झालं. काल किती गेलं होतं तुमचं? काल किती गेलं होतं? 1600 रुपये गेला होता. 1600 गेलं होतं आणि आज 1511 गेला. 1511 100 रुपयांनी कमी झालं. 1.5 रुपयाला कमी झालंय मार्केट. हा बघितलं मी पण. कोणाचं जास्त जाते कोणाचं कमी जाते. क्वालिटीनुसार बी होऊ शकते. शेतकऱ्यांची वाईटच व्यात आहे. मार्केट आज एवढी नुकसान होताना पण मार्केट वाढलं पाहिजे. बरोबर. मार्केट कमी झालं. हां ठीक आहे चालेल. धन्यवाद. बघ शकून क्वालिटी कांद्याची 1671 झाले ना. 1671 1671 रुपीज. दाखवा बरं पावती. वडनेर भैरवचा कांदा आहे मित्रांनो. वडनेर भैरव. बियाणं कोणतं बोलले हो? प्रसादचं बियाणं आहे ना. ठीक आहे. प्रसाद. पुढं बघ शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1566 1566 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगाव बसवंत. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पिंपळगाव बसवंत. पुढं बघू. काय वाटतं बाजारभावाबद्दल? सुधारणा आहे. तरी किती रुपयांनी वाढ झाली तुमच्या हिशोबाने? 200-300 रुपयांनी. बरं. कोणाचं कमी जाते कोणाचं जास्त जाते? मालावरती डिपेंड आहे ना. ठीक आहे चालेल. बघ शकतो तुम्ही मीडियम साईज कांदा आहे. एक साईज माल आहे. सुपर माल आहे. काय भाव गेला? 1610 रुपये जायले. 1610 रुपीज. कुठले आपण? लोणवाडी. बरं. बियाणं कोणतं त्याचं? पुन्हा पुरसुंगी. काल होते का तुम्ही? परवा. बरं ठीक. पुन्हा पुरसुंगी जाईल. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1595 1595 रुपीज. कुठले दादा? खैरवाडी. ठीक. काय भाव गेलं काका? 1566 1766. बरं 1766 जायले. 1766 रुपीज. कुठला आहे कांदा काका? वडनेर भैरव. बियाणं कोणतं त्याचं? येलोरा. काय वाटतं बाजारभावाबद्दल? वाढले पाहिजे अजून आहे ना. ठीक आहे चालेल. चला. काल होते का? 1800 जायला होतं का? अच्छा ठीक आहे. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1701 रुपये 1701 रुपीज. कुठले दादा? वडनेर भैरव. काल होते का? काल किती गेलं होतं? 17.5. आज परत 50 रिटर्न झालं का? बरं ठीक आहे. काय भाव गेला? 1623 1623 रुपीज. कुठले आपण? पिंपळणार आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे ना. बरं ठीक आहे. पुढं बघू.